आज आपले एक पाहुणे आहेत केतन काळे, कॅनडाच्या टोरंटोमध्ये राहतात. माझं 12वी पर्यंतचं शिक्षण हे सोलापुरात झालंय. मग युएसला अप्लाय केलं, पण वाट बघत असताना कॅनडाला अप्लाय केलं होतं तर अप्रुव्हल आलं. कॅनडाला मी 2014ला 1 जानेवारीला पोहोचलो आणि पहिला आलेला शॉक वॉज -38चं टेम्परेचर. तुमचा सिनेमा डिस्ट्रीब्युशनचा पण एक व्यवसाय आहे. मराठी मंडळाशी तिथलं जे आहे लोकल, तर त्यांच्याशी कनेक्ट झालो आणि त्यांना सहजच विचारलं की अरे, कट्यार काळजात घुसली हा चित्रपट तुम्ही इथे दाखवताय का किंवा आणताय का, आणि नसेल तर काही ओळखी आहेत तर त्यांच्या थ्रू आपण करूया. मग ते कसं बसं झालं आणि जुळून आलं. आणि विश्वास नाही बसणार, एका दिवशी ज्या दिवशी आम्ही तो चित्रपट लावला, 1000 लोक 2 थिएटर मिळून एका छताखाली मराठी चित्रपट बघत होती ॲट वन पॉइंट ऑफ टाइम. ते असे सगळे चित्रपट एक एक होत गेले. तो पहिला चित्रपट आम्ही जेव्हा डिस्ट्रीब्युशनला घेतला तो होता मी वसंतराव. आणि आता आमचं असं झालंय की आम्ही टोरंटोमध्ये तर लोकल शोज करतो, पण त्याबरोबर पूर्णपणे जगभर आम्ही त्याचे शोज लावतो. इथे काही उत्साही लहानपणापासून किंवा अगदी हौशी कलाकार जे आपण म्हणतो अशी मंडळी आहेत जी स्वतःहून तिथे नाटकं डिरेक्ट करतात, बसवतात आणि परफॉर्म करतात. तर द मा मिरासदारांचं मी लाडाची मैना तुमची हे वगनाट्य टोरंटोमध्ये 2025 मध्ये गाजलं अक्षरशः. त्याचे 3 शोज झाले आणि तिन्हीही हाऊसफुल झाले. कॅनडामध्ये काय संधी उपलब्ध आहेत? ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. आता कॅनडा म्हणजे ना सर्व्हिस इंडस्ट्री खूप आहे. म्हणजे हॉस्पिटॅलिटी असेल, बँकिंग आहे, किंवा इन जनरल सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे, किंवा मेडिकल, डेंटल याच्यासाठी पण खूप आहे. काही मराठी मंडळी आपलं उज्ज्वल भविष्य कसं आहे हे बघण्यासाठी कॅनडाला शिफ्ट झाली. त्यातली 4 मंडळींनी, 4 फॅमिलीजनी एकत्र येऊन काहीतरी गेट टुगेदर म्हणा किंवा सण साजरे करणं, हे सगळं चालू झालं. पण मग त्याला ऑफिशियल जे रूप दिलं गेलं ते 1968 साली मग त्याच्यामध्ये भर पडली आणि ऑफिशियली मंडळाची स्थापना झाली. पुढची पिढी आणि कॅनडाचे लोकल लोकांचा मराठी संस्कृतीला घेऊन त्यांचं काय एक पर्स्पेक्टिव्ह बोलू शकतो आपण कॅनडियन लोकांच्याच भाषेत काय आहे? तर पहिली गोष्ट आहे मराठी शाळा. दर शनिवारी टोरंटोमध्ये 5 विभागांमध्ये 401 मुलं मराठी शिकतात 2 तासासाठी. म्हणजे कॅनडियन गव्हर्नमेंटनी ह्याला ती ओळख दिली आहे. येस, ती मान्यता झाली आहे आणि त्यांच्या इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये मराठी भाषेचा म्हणजे मराठी या लँग्वेजला त्यांनी ती मान्यता दिली आहे बऱ्याच वर्षांपूर्वी. इकडे जरी क्रांतीज्योती विजत असली तरी ती जगभर पसरती आहे. मुंबईत, महाराष्ट्रात आपण बघतो लालबागचा राजा आहे, इकडचा राजा आहे. तर आज कॅनडामध्ये मला वाटतं टोरंटो, प्रोव्हिन्शियल ओंटॅरिओ किंवा कॅल्गरी म्हणा, वँकुव्हर म्हणा, ओटावा म्हणा, मॉन्ट्रियल म्हणा, एडमंटन म्हणा, तर सगळ्या ठिकाणी आपापले राजे आता झालेले आहेत. की कॅनडामधल्या ढोल ताशा पथक ने काय आहे तिकडचं एनर्जी. 2016 मध्ये पुण्याहून खास इम्पोर्ट करून ढोल ताशे टोरंटोला आणण्यात आले आणि टोरंटोमध्ये डाऊनटाऊनमध्ये पहिल्यांदा ढोल वाजवण्याचा जी संधी आहे ती मला आणि काही अजून 2-3 जणांना मिळाली. इतकं बोललो, या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण बघितली की तिकडे मराठी माणूस एकमेकांबरोबर उभा आहे, एकमेकाला मदत करतोय. ठीक आहे, थोडंफार आपलं चालतं आणि ते तर चाललंच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. एकमेकांबद्दल टीका करणं आणि थोडंफार, पण एक इन जनरल जे आपण बोलतो की मराठी माणूस भारतात माहित नाही पण परदेशात तर खरंच एकमेकांना सपोर्ट करतोय, एकमेकांना घेऊन पुढे जातोय. नक्कीच. नमस्कार. आज आपले एक पाहुणे आहेत केतन काळे. नुकताच झालेल्या विश्व मराठी संमेलनामध्ये आमची त्यांच्याबरोबरही भेट झाली आणि ग्लोबल मराठी हा जो उपक्रम आहे मराठी मूडचा, त्यामध्ये अजून एक पाहुणे हे कॅनडाच्या टोरंटोमध्ये राहतात. कसा आहे मराठी समाज जो कॅनडामध्ये राहतो त्यांचा प्रवास, कशी एवढे वर्ष ते राहत आहेत, कशी तिकडे आपली संस्कृती ते जिवंत ठेवत आहेत, ब्लॅक ओपल ह्या या कंपनीमार्फत काय व्यवसाय ते करतात, आणि अशा खूप खूप छान छान गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. तर नमस्कार केतनजी. नमस्कार. आपण विश्व मराठी संमेलनात भेटलो पण जास्त बोलता नाही आलं. तुम्ही आज आलात मराठी मूड स्टुडिओमध्ये.
झाली आपली लवकरच भेट. येस. सर्वात प्रथम तर भारतात येऊन आणि संमेलन वगैरे सगळं अटेंड केलंय, तर कसा आहे तुझा मूड एकदम झकास आहे, कारण आता पूर्णपणे सगळं संमेलन आणि घरची जी काही सासूरवाडी आणि माहेरचा आपण म्हणतो असा सगळा माहेरवास घेऊन आता परत जातोय आणि कॅनडाचे पण वेध लागलेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्याच प्रमाणात मूड एकदम झकास आहे. येस, थँक्यू. आपली भेट होता आली ह्याच्यासाठी आपण US, इस्रायल आणि इराणला पण थँक्यू बोलूयात. येस. आणि जर ते नसते तर कदाचित ही भेट घडली नसती आपली. तर आपण सुरुवात करूया एक ग्लोबल मराठी याच्यात. आज तुम्ही आलात, तुम्ही जसं आपण इंट्रोडक्शन मध्ये बोललो एवढे वर्ष कॅनडामध्ये राहताय. हो. सोलापूर पासून कॅनडाचा हा एक प्रवास कसा होता? अगदी म्हणजे माझं 12वी पर्यंतचं शिक्षण हे सोलापुरात झालंय. बेसिक आपण जे सगळेजण प्रत्येक घरगुती जसं होतं तसं. आता पुढच्या शिक्षणासाठी काय, तर आमच्या सोलापूरमध्ये एक रूल आहे, घरातला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी 12वी झालं की पुण्यात शिकायला जातो, कारण अगदी जवळ आहे, सगळे जातात. माझं शिक्षणासाठी माहेर घर म्हणतात, त्याच्यामुळे पुण्याला जाणं हे शास्त्र असतं असं म्हणतात. सो तसं झालं. मग माझ्या भावापाठोपाठ मीही पुण्यात आलो, ग्रॅज्युएशनला सुरुवात केली. ग्रॅज्युएशन होता होता जेव्हा लक्षात आलं की अरे आता आपल्याला पुढे काय करायचं हे जेव्हा आपण ठरवतो, मग आपण आजूबाजूला बघतो की बाकीची मुलं काय करणार आहेत, किंवा आपला एक काही वर्षांपासूनचा ठरवलेला एक असतो की मला ह्या क्षेत्रात जायचंय, ते काम करायचंय. मग US जे सगळेजण बघतात, तर मग US ला जाण्यासाठी तयारी चालू केली. GRE केली, GMAT केलं, TOEFL, IELTS सगळ्या एक्झाम झाल्या. करता करता US ला अप्लाय केलं. पण जेव्हा मी एका कन्सल्टंटशी बोलत होतो तर त्यांनी म्हणाले, अरे तुम्ही ना कॅनडा सुद्धा बघा, ट्राय करा, हे कॉलेजेस आहेत तुमच्या प्रोफाईलला मे बी होतात, कारण मी BBA मार्केटिंग ग्रॅज्युएट आहे. सो मला तिथे जास्त अपॉर्च्युनिटी असतील असं त्यांचं म्हणणं होतं. कारण आपल्याला कसं एवढं माहित नसतं की बाहेर काय चालू आहे. एक तर IT, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, नाही तर सॉफ्टवेअर, ह्याच सगळ्यामध्ये आपली सगळी जण जास्त फिरतात, किंवा जर्मनीला मेकॅनिकलला जातात, US मध्ये IT साठी जातात. तर म्हणलं मार्केटिंग किंवा इन जनरल आपण बिझनेस मॅनेजमेंट जे म्हणतो ते करतो, तर त्यासाठी कुठे स्कोप आहे. ऑस्ट्रेलिया आहे, UK आहे. पण नंतर ना मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो 2013 मध्ये, त्यावेळेची परिस्थिती ही ऑस्ट्रेलिया UK ला जाण्यासाठी तेवढी पूरक नव्हती. मग US ला अप्लाय केलं, पण वाट बघत असताना कॅनडाला अप्लाय केलं होतं, तर अप्रुव्हल आलं. मग आल्यावर म्हटलं हातात आलेली संधी सोडायची नाही, आणि सगळेच US ला जातात तर आपण कॅनडाला जाऊया. त्यामुळे अगदी कमी लोक माहीत असलेली की जी कॅनडात आहेत, काही नातेवाईक लांबचे वगैरे तर माहीत होते, पण म्हटलं आपण जाऊया असं म्हणून धाडसी निर्णय घेऊन आणि घरच्यांच्या पाठिंब्यावर कॅनडाला मी 2014ला 1 जानेवारीला पोचलो. आणि पहिला आलेला शॉक वॉज -38चं टेम्परेचर. एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर -38 अनुभवलं. हे सगळी माहिती देताना ही फंडामेंटल माहिती थोडी दिली नव्हती का? एक्साइटमेंट मध्ये राहून गेलं ते? मला वाटतं एक्साइटमेंट मध्ये राहून गेलं, कारण माझा 31 डिसेंबरला बर्थडे असतो. तर बर्थडेचा सगळी मजा फॅमिली बरोबर एन्जॉय करून मी फ्लाईटमध्ये बसलो. आणि तेव्हा लक्षातच नाही आलं की अरे आपण वेदर काय बघावं कॅनडामध्ये. एक बेसिक जॅकेट, टी शर्ट आणि जीन्स घालून मी फ्लाईटमध्ये बसलो होतो की चला आता आपण निघालोय. पण उतरल्यावर जे काही गरम कपडे घेतले होते ते घालायला सुद्धा वेळ मिळाला नाही, कारण कुडकुडलं. मग ते गाडीत जाऊन बसेपर्यंत हाताची बोटं अशी एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, अशी थंड झाली, नम झाली. आणि मग वाटलं अरे दिस इज लाईक अ रियालिटी चेक. आपण म्हणतो की पहिला उतरल्या रियालिटी चेक इज वेदर. आणि मग नंतर लक्षात आलं की मला थंडी आवडते, कारण मी ते एन्जॉय केलं. त्यामुळे माझे पहिले 1-1.5 महिना सगळ्यांना इकडे घरी काळजी की अरे कॅनडात जातोय, एवढी थंडी आहे, काय करतोय. म्हटलं काय नाही, जसं नॉर्मल लोक करतात की प्रिकॉशन घेतात, आपण तशी प्रिकॉशन घेतो आणि इट जस्ट गोज ऑन. आणि जेव्हा एकदा कॅनडाला आल्यानंतर जेव्हा कॉलेज चालू झालं, रुटीन झालं, मग त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. त्यामुळे तसा तो माझा कॅनडाचा प्रवास ओव्हरऑल झाला ॲज अ जर्नी म्हणून. मस्त. आज आपण ऑलमोस्ट 1 दशकापेक्षा जास्त कॅनडामध्ये राहताय, लग्न वगैरे झालंय तिकडे. तुम्ही शासनाचं म्हणजे तुमचं काम आहे, तर कॅनडाच्या शासनाबरोबर तुम्ही काम करता आणि त्या व्यतिरिक्त तुमचा सिनेमा डिस्ट्रीब्युशनचा पण एक व्यवसाय आहे. त्याबद्दल आम्हाला सांगा की एकतर इकडचा माणूस कॅनडाच्या शासनात कसा कामाला लागू शकतो, कारण आपल्या इकडेच ही सगळी एक तडजोड चालू असते की बाहेरच्यांना कसं काम देताय, लोकल लोकांना काम दिलं पाहिजे. एक हे, आणि
व्यवसाय तुमचा? सो गव्हर्नमेंट जॉब जसं आपल्याकडे खूप महत्वाचं आहे, तसं मला वाटतं कुठल्याही देशात कुठल्याही गव्हर्नमेंटच्या समथिंग रिलेटेड काम करणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि खूप चांगलं फायद्याचं असंही म्हणता येईल. कामाच्या दृष्टीने एक तिथे सुसूत्रता असते की हे काम आहे, असं असं झालं पाहिजे, आणि ते झालं की ते मग म्हणजे इट इज बेनिफिशियल फॉर एव्हरीवन. म्हणजे तिथे असं नाहीये की तुम्हाला 10 तास 4 तास ओव्हर टाइम करावा लागणार आहे किंवा विकेंडला अगदीच बॉसचं काय उद्या होणार आहे, मला मंडेची भीती आहे, असा प्रकार होत नाही. तो इकडचा आणि तिकडचा खूप फरक जाणवतो. इकडे पण गव्हर्नमेंटमध्ये मला नाही वाटत ते होतं, म्हणजे प्रायव्हेटमध्ये होत असेल. प्रायव्हेटमध्ये जास्तच होतं, पण गव्हर्नमेंटमध्ये असतं ना की अरे तू शुक्रवारी चाललायस तर हे मला संपलं पाहिजे आणि मंडेला झालं पाहिजे. तिथे कसं आहे की अरे फ्लेक्झिबल आहे, आज तुला हे काम दिले ते कर, आणि नाही झालं तर ठीक आहे सांग. कम्युनिकेशन जे आपण म्हणतो की तिथे थोडंसं लिनियन्सी जी जाणवते ती भरपूर आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये पण कसं आहे, बरेच फरक आहेत. प्रोव्हिन्शियल वेगळं असतं, सिटीवाले एम्प्लॉईज वेगळे असतात, फेडरलचे एम्प्लॉईज वेगळे असतात. सो मी ज्या कॉर्पोरेशनमध्ये काम करतो ती गव्हर्नमेंट ऑफ कॅनडाच्या फेडरलच्या अंडर येते. त्याच्यामुळे ते जे काही गव्हर्नमेंट ऑफ कॅनडाच्या अंडरचे सगळे डिपार्टमेंट्स असतात त्याच्यामध्ये मी काम करतो, आणि ते रिअल इस्टेटशी रिलेटेड आहे पण फायनान्समध्ये. सो तो एक प्रकार आहे, त्यामुळे ती एक आवड आहे. आपलं फायनान्सचं किंवा मार्केटिंगचं जे नॉलेज होतं, मी 8 वर्ष बँकमध्ये काम केलं तिथे वेगवेगळ्या कॅनडामध्ये, आणि कॅनडातल्या पहिल्या 5 कंपन्यांमध्ये म्हणलं तर 4 बँक आहेत. तर त्या 4 पैकी 2 बँकेमध्ये माझं काम करून झालं. सो त्याचा एक्सपिरियन्स होता ज्याचा मला ऍक्च्युली अनुभव इकडे कामाला आला असं मी म्हणेन. बाकी मूवी डिस्ट्रीब्युशन बद्दल तुम्ही म्हणालात, आता मूवी डिस्ट्रीब्युशनचं असं आहे की चित्रपट सगळ्यांना बघायला आवडतात, आणि त्यात मराठी असेल तर ते आपले जिवलग असतात, किंवा आपल्या भाषेचे सिनेमे आपल्याला तिथे जेव्हा शुक्रवारी भारतात महाराष्ट्रात रिलीज होतो तर मला तो का बघायला मिळू नये असं खूप वर्षांपासून वाटायचं. तर मी 2014 मध्ये काही कॉलेज आणि ह्या प्रकारात खूप जास्त त्यामध्ये पडलो नाही, पण 2015 मध्ये कट्यार काळजात घुसली आला. आणि त्यावेळेस काय होतं ना, मी कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम, फिरोदिया अशी सगळी नाटकं आणि त्या प्रोसेसमध्ये पुण्यामध्ये काम केलेलं आहे कॉलेजमध्ये, तर ती एक आवड होती. आणि त्यावेळेस ना माझे काही ओळखीचे लोक होते, तर त्यांच्या मूवीच्या शूटिंग्सना मी जायचो कॉलेजमध्ये असताना, तर त्याच्याबद्दल आवड होती. पण एकदा लक्षात आलं की मे बी हा आपला काही काय म्हणतात त्याला फ्युचर किंवा पिंड नाहीये, तर बाहेर आपण जाऊया. मग शिकायला गेल्यानंतर पण ती आवड एक जनरल असते की ठीक आहे, तो ऍज अ व्यवसाय म्हणून नाही करू शकत, पण इंटरेस्ट म्हणून काहीतरी बघूया. तर एकदा असंच बोलता बोलता मी मराठी मंडळाशी तिथलं जे आहे लोकल, तर त्यांच्याशी कनेक्ट झालो आणि त्यांना सहजच विचारलं की अरे कट्यार काळजात घुसली हा चित्रपट तुम्ही इथे दाखवताय का किंवा आणताय का, आणि नसेल तर काही ओळखी आहेत तर त्यांच्या थ्रू आपण करूयात. मग ते कसं बसं झालं आणि जुळून आलं. तर ते तिथे ऑर्गनाईज करण्यासाठी जी काही हेल्प करता आली त्या प्रोसेसमध्ये माझा सहभाग होता. आणि विश्वास नाही बसणार, एका दिवशी ज्या दिवशी आम्ही तो चित्रपट लावला, 1000 लोक 2 थिएटर मिळून एका छताखाली मराठी चित्रपट बघत होती ऍट वन पॉइंट ऑफ टाइम. त्यावेळेस वाटलं की अरे 1000 लोक आली आहेत. त्यावेळेस मला असं वाटलं की कॅनडामध्ये खूप लोक आहेत, कारण मी त्याच्या आधी 1.5 ते 2 वर्षामध्ये तेवढ्या लोकांना बघितलंही नव्हतं आणि भेटलोही नव्हतं. आणि हे पण मराठी सगळे लोक. तर तेव्हा कळालं की अरे एवढी लोक आहेत, पण मग ती कुठे आहेत किंवा कुठे एकत्र येतात ही क्युरिओसिटी वाढली. मग तो जो 2015चा जो काळ होता, ज्यावेळेस डिसेंबरमध्ये तो चित्रपट आला, मग तिथे लोकांच्या ओळखी झाल्या. मग त्यांनी सांगितलं अरे आपली ना अॅन्युअल जनरल मीटिंग असते मराठी मंडळाची, तू ये तिकडे, लोकांच्या गाठीभेटी होतील. आणि मी म्हटलं मला काम करायला आवडेल सगळ्यांबरोबर. इकडे मी तुम्हाला इंटरप्ट करतो. हे सुरू करायच्या आधी तुमचा मराठी मंडळाशी काही जास्त संपर्क नव्हता का? नाही. मग ते कसं जुळून आलं की मराठी मंडळाला असं काहीतरी करायचंय आणि तुम्ही तो सिनेमा घेऊन त्यांच्याकडे गेला? तर त्याच्यासाठी एक स्टोरी आहे. सो तिथे मराठी जे मंडळ आहे तिथे ना न्यू टू कॅनडा नावाची एक फ्री मेंबरशिप असायची, म्हणजे अजूनही आहे. तर त्याच्यामध्ये मी रजिस्टर केलं होतं 2014 साली मी गेल्यावर. आणि मला एक 2-1 महिन्यांनी किंवा 1 महिन्याच्या नंतर एका काकूंचा कॉल आला. त्यांचंही आडनाव काळे, आणि त्यांनी फोन करून मला पहिल्यांदा विचारलं की तू कुठला काळे आहेस रे? तर मी म्हंटल मी असं सोलापूर आहे, पुण्यात शिकलो आणि आलो. तर तशी आमची ओळख झाली. अरे मग तू येत जा.
मग मुलांची, मग त्यांनी काय केलं, एक ना माझ्या वयाच्या किंवा थोडेफार मोठे जी अजून लग्न न झालेली जी मुलं मुली आहेत, असा एक ग्रुप होता, व्हॉट्सअप ग्रुप. त्यामध्ये मला ऍड केलं. तिथून माझी ओळख लोकांची चालू झाली. मग आमचा तो मोठा ग्रुप झाला, आम्ही बरंच हँगआउट करायचो. सो मला त्या काळे काकूंनी जे पहिला कॉल केला त्यांना मी थँक्यू म्हणेन, कारण तिथे माझी ऍक्च्युली मराठी लोकांबरोबर ओळख झाली, परिवार मिळाला असं मी म्हणेन. माझ्याच वयाचा, माझ्या सारखे जे आलेले आहेत, किंवा आता आपण म्हणतो की सगळ्या ठिकाणी रेफरन्सेस लागतात, तर कुठे ना कुठेतरी काहीतरी, एखाद्याला कुठे राहायला जायचं जरी असेल तर तुझ्या ओळखीत कोणी आहे का, काही मिळतंय का, किंवा जॉबसाठी आपण रेफरन्सेस बघतो, तर त्या ह्याच्यामध्ये मग मी त्या प्रोसेसमध्ये सगळ्यांबरोबर गेलो. आणि अशा ओळखी होत 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 मग मी म्हणेन ना आज की मी अराउंड 5,000 मराठी माणसांना पर्सनली ओळखतो. कारण तो तेवढा जर्नी माझा तो 12-13 वर्षांचा झाला की ज्याच्यामध्ये सगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या. तर त्याचाच एक सहभाग म्हणून मी अॅन्युअल जनरल मीटिंगला गेलो आणि तिथे म्हणाले की चला पुढच्या वर्षी कुणाला कमिटीवर यायचं आहे का. आणि मी इकडे कॉलेजमध्ये कल्चरल सेक्रेटरी होतो, कॉलेजचे इव्हेंट्स MIT कॉलेजमध्ये ऑर्गनाईज करायचो. म्हटलं आपल्याला आवड आहे तर आपण जाऊया, करूया. म्हणून मी कमिटीवर गेलो त्या 2016च्या. आणि गेल्या वर्षी माझं फायनान्स आणि मार्केटिंग बॅकग्राऊंड होतं, त्या सगळ्या गोष्टीचं हे करून त्यांना ट्रेजररची आवश्यकता होती. तर त्यांनी विचारलं की कोणाला पूर्ण टीममध्ये की कोणाला व्हायचंय का. मी बँकेत काम करायचो, मी म्हटलं मी होतो. अशी माझी ती सुरुवात झाली. सो मी त्यानंतर सलग 2 वर्ष मराठी मंडळाचा खजिनदार म्हणून काम केलं. आणि त्यातलं जे दुसरं वर्ष होतं, मी म्हणेन 2017, ते आमचं 50वं वर्ष होतं. त्याच्यामुळे त्याचा जो काही पूर्ण मोठा कारभार आहे, एकतर वर्षाचं अॅन्युअल बजेट असतं एक वेगळं मंडळाचं, प्लस त्या एका इव्हेंटचं अराउंड एक $60,000 बजेट होतं. तर ते मला ऍक्च्युली अनुभवायला मिळालं, त्याच्यासाठी काम करता आलं की काय काय गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. आणि विश्वास नाही बसणार, मी जसं म्हणजे एक गोष्ट मी म्हणणारच होतो की आपल्याला बाहेरच्या देशात गेल्यावरच खरं आपली मराठी काय संस्कृती आहे किंवा काय आपले सण उत्सव आपण साजरे करतो याचा अनुभव बाहेर गेल्यावरच जास्त आणि आपुलकी ओढ निर्माण होते. सो ते सगळं झालं आणि ते तितक्याच मोठ्या प्रमाणात बाहेर साजरं केलं जातं. त्यात माझा सहभाग मग झाला. सो अशी ती प्रोसेस माझी मंडळाबरोबर चालू झाली. मग एकदा तो कट्यार झाला, त्याच्यानंतर लगेच 2 महिन्यात आम्ही नटरंग सिनेमा लावला. त्यानंतर नटसम्राट होता. म्हणजे असे सगळे चित्रपट एक एक होत गेले. आणि इव्हेंच्युअली काय झालं, कोविडच्या काळामध्ये, म्हणजे मी आता कट शॉर्ट, मी कोविडमध्ये येतो डायरेक्टली. कोविड नंतर असं झालं की आपल्याला मंडळाला परत पायावर उभं करायचंय. सो ही 2022ची परिस्थिती होती. त्यावेळेस झिम्मा नावाचा चित्रपट आला होता, पहिला पार्ट. असं झालं की लोकांना तो आला, थिएटरमध्ये लागला आणि लोकांना तो काहींना बघायला मिळाला ज्यांना कळलं की लावतोय, पण काहींना तो बघायलाच मिळाला नाही, कारण माहीतच नव्हतं की अरे चित्रपट लागलाय. कारण लोक अजून घाबरत होती की आम्ही जाऊन बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाऊ का. स्पेशली सिनियर लोक जे 50 किंवा 60 प्लस आहेत, त्यांच्या एज आणि हेल्थच्या दृष्टीने विचार करायचे की आपण गर्दीच्या ठिकाणी जावं का. मग अगदीच 50 लोक, 100 लोक अशामध्ये लोकांनी चित्रपट पाहिला. पण पावनखिंड जेव्हा आला त्यावेळेस मग तो एक म्हणतो ना आपण की खिंड लढवली, म्हणजे कट्यारची अनुभूती आली. तेवढी मोठी नाही, पण 800 लोकांनी येऊन थिएटर 2 मध्ये तो सिनेमा पाहिला. त्यानंतर असं लक्षात आलं की अरे हे ना रेग्युलर झालं पाहिजे करण्यासाठी. तर मग ते कसं करता येईल याचा अभ्यास चालू केला. करता करता असं लक्षात आलं की अरे आपल्या 1-2 ओळखींमधून ना या बाबतीत रेग्युलर आपल्याला माहिती कळू शकते, की आपण विचारूया लोकांना की अरे या चित्रपटाला, आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, तर त्यांच्या इंस्टाग्राम पेजला समजा मेसेज करा किंवा कोणा ओळखीतून नंबर मिळाला तर कॉन्टॅक्ट करूया. बरेच प्रोडक्शन हाऊसेस असतात. तर असं करता करता त्या ओळखीतून जसं ते कॉन्टॅक्ट्स बनत गेले तसे जसे चित्रपट आले मग त्यांना कॉन्टॅक्ट करत गेलो. सो पहिला चित्रपट आम्ही जेव्हा डिस्ट्रीब्युशनला घेतला तो होता मी वसंतराव. अरे तर त्यामुळे तो म्हणजे आमच्यासाठी पर्वणी होता की अरे पहिलाच चित्रपट जो करतोय तो मी वसंतराव करतोय. आणि कॅनडामध्ये तसं बघायला गेलं तर 3 मेजर सिटीज आहेत, टोरंटो, व्हँकुव्हर आणि कॅल्गरी. तर ह्या 3 ठिकाणी तरी आपण शो करूच. म्हणजे तिथली लोकल जी मंडळं आहेत त्यांची मदत किंवा तिथले काही लोकल ऑर्गनायझर आहेत त्यांच्याशी आपण करूया म्हटलं. अदर दॅन दॅट एक 4थी सिटी आहे एडमंटन नावाची, पण ती छोटी आहे. तिथे अजून तेवढा मराठी समुदाय बाकीच्या 3 मध्ये एवढा नाहीये. आता ऑफकोर्स गेल्या 5 वर्षात वाढला आहे.
पण त्यांची कमिटमेंट होती की आम्हाला तुम्ही कंपल्सरी 5 शो तरी कराच. ओके. सो असं वाटलं की मे बी टोरंटोत 2 झाले तर बघूयात. पण म्युझिकचा चित्रपट आहे, त्यानंतर वसंतराव देशपांडेंच्या लाईक ह्याच्यावर आधारित आहे, तर नवीन पिढीला तो तेवढा नाही भावला. आल्या जे कोणी लोक चित्रपट बघायला आले ते सगळे सिनियर लोक होते. करेक्ट. म्हणजे आवर्जून आले. कोविड नंतरचा लगेच 2023चा पार्ट म्हणून. पण असं लक्षात आलं की अरे ह्याचा दुसरा शो होणं अवघड आहे, तर मग आपण एका शोचं बर्डन घेतलंय का असा प्रश्न पडला. पण नंतर लक्षात आलं की आपण त्याला काहीतरी करूया. ज्या ठिकाणी मराठी मंडळ नाहीये अशा 50 ते 100 लोक येऊ शकणाऱ्या एका सिटीमध्ये, जी कॅनडाची राजधानी आहे ओटावा, अशा ठिकाणी सर्वे घेऊन तिथल्या लोकल राहणाऱ्या लोकांशी बोलून आम्ही स्वतःच्या रिस्कवर जाऊन तिथे चित्रपट लावला आणि चांगला प्रतिसाद आला. म्हणजे त्यावेळेस असं नव्हतं की आपल्याला कमर्शियल काही बेनिफिट किंवा काय आहे. उत्तर असं होतं की चित्रपट चांगला आहे आणि तो सगळ्या लोकांनी किंवा जास्तीत जास्त लोकांनी पाहिला पाहिजे. या उद्देशाने ह्या चित्रपट डिस्ट्रीब्युशनची सुरुवात झाली. पण त्याच्यामध्ये असं झालं की एक एक चित्रपट जसे येत गेले तसं नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो. आणि आता आमचं असं झालंय की आम्ही टोरंटोमध्ये तर लोकल शोज करतो, पण त्याबरोबर पूर्णपणे जगभर आम्ही त्याचे शोज लावतो. म्हणजे आज कॅनडामध्ये बसून स्वित्झर्लंडमधल्या थिएटरमध्ये डायरेक्ट शो लावतो, अशी आमची सध्याची परिस्थिती आहे. किंवा माझे खूप प्रश्न आहेत. तर सर्वात पहिलं प्रथम, हे फक्त मराठी सिनेमा पुरतच आहे का कुठलाही सिनेमा घेऊन तुम्ही डिस्ट्रीब्यूट, कारण आता तो व्यवसाय म्हणून चालवताय. आधी ती एक छंद होता की तुम्ही काहीतरी चांगल्या उद्दिष्टाने काहीतरी करायला गेलात आणि तिकडे तुम्हाला संधी दिसली, आज त्याचा व्यवसाय झालाय. तर जसं तुम्ही बोला स्वित्झर्लंड, तर किती देशांमध्ये आज तुमचं जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे ते आहे. मग तुम्ही मराठी सिनेमे घेता, हिंदी घेता, शॉर्ट फिल्म असतात, कारण ते पण एक सिनेमाच झाला. बरोबर. म्हणजे डिस्ट्रीब्युशन वाईज जरा त्या व्यवसायाबद्दल थोडं अजून डीप जाऊन बोलूया. नक्की. सो मराठी चित्रपट हा तर प्रायमरी आहे. मध्ये आम्ही एक कोकणी चित्रपट सुद्धा डिस्ट्रीब्यूट केला कॅनडामध्ये, कारण ती पहिली फीचर फिल्म होती कोकणी, फुल लेंथ वाली. कोकणी सिनेमा तुम्ही जो बोलला त्याचं काय नाव होतं? सो कोकणी सिनेमाचं नाव होतं तर्पणा. आणि त्याच्यामध्ये काम केलं आहे एका शिकागो बेस्ड एका ऍक्टर्सनी, आणि ते स्वतः फ्लाय करून टोरंटोला आलेले. आणि टोरंटोमध्ये ओंटॅरिओ कोकणी असोसिएशन नावाची एक संस्था आहे, ज्याच्यामध्ये कोकणी लोक सगळी एकत्र येतात आणि जसं मराठी मंडळ आहे तसं एकत्र येऊन सगळं साजरा केला जातो. तर त्या लोकांना घेऊन एकत्र तो आम्ही सगळ्यांसाठी चित्रपट अरेंज केला होता स्वतः. तर तशी कोकणी पण झालं. बाकी हिंदी आणि बाकीच्या चित्रपटांसाठी खूप वेल एस्टॅब्लिश्ड नेटवर्क आहे. त्याच्यामुळे तिथे आपण म्हणजे इव्हेंच्युअली मे बी करायला हरकत नाही जर खूप चांगलं झालं तर. पण आत्ताचा आपला उद्देश असा आहे की मराठी चित्रपट रिजनल लँग्वेजेस मी म्हणेन की ते जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतील त्यासाठी आपण प्रयत्न करतो. तर आज महाराष्ट्रातले दिग्दर्शक असतील का निर्माते असतील, जर ते बघत असतील तर त्यांनी पहिलं तर केतनला कुठे संपर्क करता येईल त्यांना, आणि कुठपर्यंत त्यांचा सिनेमा केतन घेऊन जाऊ शकतो परदेशात, हे तुम्ही एक कुठे संपर्क, म्हणजे आपण कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट टाकूच तुमचा, आणि किती तो प्रसार तुम्ही देऊ शकता त्या सिनेमाला, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. सो ब्लॅक ओपल नावाची ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या अंतर्गत हे सगळं मराठी डिस्ट्रीब्युशन फिल्म्सचं आम्ही करतो. त्याच्याबरोबर लाईव्ह शोज असे पण काही प्रोग्राम्स होतात. म्हणजे नुकताच आम्ही कृणाल घोरपडेचा तांबडी चांबडी नाईट नावाचा प्रोग्राम केला होता, किंवा त्याच्या आधी एक हिंदी प्रोग्राम केला होता. आता आम्ही आशिष पाटील यांचं लावणी वर्कशॉप करतोय मे मध्ये, ते आता नुकतंच होणार आहे. सो अशा सगळ्या काही प्रोग्राम्स, काही युनिक आयडियाज घेऊन ज्या सहजासहजी कॅनडामध्ये होणार नाहीत, तर त्यासाठी आम्ही ट्राय करतोय. सो ते आहे अगदीच ब्लॅक ओपलच्या अंडर. आणि मूवीच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये नॉर्थ अमेरिका तर म्हणजे तो तर आमचा बेस आहे, प्लस त्याच्याबरोबर आम्ही युरोपमध्ये करतोय. आत्ता आम्ही एका चित्रपटासाठी मलेशियामध्ये तो चित्रपट पहिल्यांदा होईल त्याच्यासाठी ट्राय करतोय. जपान किंवा थायलंडमध्ये किंवा मॉरिशियस अशा ठिकाणी पण ट्राय चालू आहे. तिथे कधी कधी काही गोष्टी थोड्याशा प्रॉब्लेम असतो की
Audience. त्यांना ऑडियन्स तर तो तर प्रश्न सगळीकडेच आला की किती आहेत, कमी आहे, जास्त आहे. पण काही ठिकाणी सबटायटल तुम्हाला त्यांच्या लोकल भाषेत करावे लागतं. जसं आपण दुबईला गेलो तर त्यांना अरेबिक सबटायटल लागतं किंवा त्यांचं सेन्सरशिप वेगळं असतं, सो त्याला वेळ लागतो. पण हा तर एक चांगला रोजगारची अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे Yes. किती छान अपॉर्च्युनिटी आहे. तर आपले चित्रपट दुबई आणि आखाती देशांमध्ये खूप जास्त प्रदर्शित ते होतात. मराठी सिनेमा अरबी लोक बघतायत, अरबी लोक बघत असावेत, कारण पण- अरबी सबटायटल आहे म्हणून मी विचारलं. नाही, इव्हन आता नॉर्थ अमेरिकेत किंवा भारताबाहेर कुठेही चित्रपट गेला तर त्याला इंग्लिश इंग्लिश ठीक सबटायटल तर आहे, येतात. महाराष्ट्रात पण आता लागतात. महाराष्ट्रात पण होतात आता. तो एक कडू आपलं सत्य आहे. मग ह्या सगळ्यामध्ये जी मराठी मंडळं आहेत जगभर पसरली, कारण आपण विश्व मराठी संमेलनात भेटलो, Yes. तर ह्यांची काय मदत होते का? ह्यांच्या मार्फत हे सगळं होतंय का? हे तुम्हाला म्हणजे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये जाऊन करावं लागतंय? सो हा एफर्ट हा इंडिव्हिज्युअलीच असतो, पण अशा विश्व मराठी संमेलनामध्ये ओळखी होतात, त्यामुळे त्याचंही योगदान तेवढंच आहे. म्हणजे आता मी सांगेन की मलेशिया म्हणा किंवा श्रीलंका, मला माहित नव्हतं श्रीलंकामध्ये मराठी कम्युनिटी आता वाढली आहे. म्हणजे मलाच माहित नव्हतं कालपर्यंत की माझेच एक खूप लांबचे नातेवाईक श्रीलंकेत 20 वर्ष झाले राहत आहेत आणि मराठी मंडळाचे हे पण आहे, आणि ते सदस्य तिथले पण आहेत. सदस्य पण आहेत. आणि त्यांच्याबरोबर ज्यांची ओळख झाली, ज्या एक आल्या होत्या श्रीलंकेच्या आपल्या संमेलनात, हो, त्या त्यांच्या ओळखीच्या निघाल्या. आणि आम्ही असंच बोलता बोलता म्हणलं की त्या लेझिम शिकवतात आता श्रीलंकेमध्ये. तर म्हणलं मग आता मराठी चित्रपटही दाखवायला लागा, आम्ही तुम्हाला जी मदत पाहिजे ती सगळी करूया. म्हणजे ह्या विश्व मराठी संमेलनात जे आम्ही पण बघितलं की कसा मराठी माणूस जो खरंच इतका जगभर पसरला आहे, सक्सेसफुल आहे, अशा अशा जागेवर जाऊन बसला आहे, पण तो कुठेतरी तो वर्षातून फक्त एकदाच एकत्र येतोय. त्याची एक थोडी खंत असेल, पण तो एकदा तरी येतोय. आणि जगभर अशा खूप काही गोष्टी होत आहेत. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला मराठी मूडच्या ग्लोबल मराठीवर बघायला मिळतीलच, कारण आता ही पूर्ण ग्लोबल मराठी कम्युनिटी आपण मराठी मूडवर आणणार आहोतच. आणि जसं आता तुम्ही बोलला युथ लोकांना पण ऍक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे, आणि तुम्ही आपण बोलत होतो ऑफ द रेकॉर्ड की नाटकं बसवणं आणि हे सगळं पण तिकडे खूप खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्याच्याबद्दल की जे तुम्ही आता सांगत होता ते आम्हाला एकदा प्लीज. तर जसं आपण भारतातली नाटकं तिथे बघायला उत्सुक असतो की अरे प्रशांत दामले म्हणा किंवा लीना भागवत आहेत किंवा रोहिणी अट्टंगडी आहेत, या लोकांना आपल्याला नाटक करताना बघायला आवडतं, तसं तिथे काही उत्साही लहानपणापासून किंवा अगदी हौशी कलाकार जे आपण म्हणतो अशी मंडळी आहेत जी स्वतःहून तिथे नाटकं डिरेक्ट करतात, बसवतात आणि परफॉर्म करतात. मग कधी कधी ते कुठल्या फेस्टिवलमध्ये होतं सिटीच्या, किंवा कधी कधी मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये होतं, किंवा प्रायव्हेट शोज केले जातात. सो सगळ्या प्रमाणात तिथे नाटकाची जी आवड आहे ते सगळं होतं. तर नुकताच आमचा अनुभव सांगायचा म्हटला तर वगनाट्य हा जो प्रकार आहे, तर द मा मिराजदारांचं मी लाडाची मैना तुमची हे वगनाट्य टोरंटोमध्ये 2025 मध्ये गाजलं अक्षरशः. त्याचे 3 शोज झाले आणि तिन्हीही हाऊसफुल झाले. म्हणजे लोकांचा उत्तुंग प्रतिसाद होता की काही लोकांनी तर पहिलं नाटक बघितलं एप्रिलमध्ये आणि नंतर ऑक्टोबरमध्ये येऊन दुसऱ्यांदा परत सेम नाटक बघितलं, कारण ते तितकं छान बसलं गेलं होतं. मग त्याच्यामध्ये लाईव्ह म्युझिक होतं, 3 लावण्या होत्या, लाईव्ह डान्सिंग आणि ऍक्टिंग, म्हणजे जे आपण रेग्युलर नाटक करतो तसं. सो असा सगळा प्रकार जो वगनाट्याचा, आणि उत्साहाने सांगायला आवडेल की नुसतं वगनाट्य नाही तर तो परिपूर्ण करण्यासाठी गण, गवळण आणि बतावणी असाही जो जुना काळातला आपला जो प्रामुख्याने जो नाटका रिलेटेड आहे तो त्याच्यामध्ये इन्क्लूड केला गेला. आणि मराठी मंडळाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही ते नाटक सादर केलं. तर त्यामध्ये लोकांचं स्वागत कसं करूयात, तर अत्तर लावून आणि हळदी कुंकू लावून लोकांचं सगळ्यांचं स्वागत करण्यात आलं. सो एक तो कम्प्लीट पॅकेज म्हणतो ना आपण, एक्सपिरियन्स, तो आम्हाला सगळ्या लोकांना देता आला. जसं आता महाराष्ट्र मंडळ बद्दल बोलत होतो, तर मला कॅनडाच्या महाराष्ट्र मंडळ जे आहे, जसं तुम्ही बोललात 50 वर्ष झाली होती, आणि जर गणित बरोबर असेल तर आता 60व्या वर्षाला तुम्ही एंटर पुढच्या 1-2 वर्षात कराल. अगदी. काय आहे कॅनडाचं मराठी मंडळ, काय करतं ते ऍक्टिव्ह ठेवायला तिकडे आपली संस्कृती? आणि जसं तुम्ही बोललात की परदेशात आल्यावर आपल्याला आपल्या संस्कृतीची किंमत कळते, मग ती नक्की काय आहे, आणि सेकंड थर्ड जनरेशनचा त्याच्यात कसा सहभाग आहे, आणि इतर लोकल कॅनेडियन लोकांचा पण त्याला घेऊन काय एक
रिस्पॉन्स म्हणा जेव्हा त्यांना ते एक्सपोजर मिळतं मराठी कल्चरचं, जेव्हा आपली मिरवणूक निघते ढोल ताशे, बरोबर. तर काय ते त्याबद्दल आम्हाला माहिती राहते. सो तुम्ही अगदी बरोबर बोललात. तुमचं कॅल्क्युलेशन अगदी चपखल आहे की पुढच्याच वर्षी मराठी भाषिक मंडळ टोरंटो या आमच्या संस्थेला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. तर 50व्या वर्षाचा जसा प्रोग्राम झाला तसा आम्ही विचार करतोय की आपण जशी 60 सेलिब्रेट करतात तशी मंडळाची आपण 60 सुद्धा सेलिब्रेट करू शकतो. तर त्या बाबतीत आता सध्या आमची चर्चा चालू आहे आणि लवकरच त्या बाबतीत निर्णय होऊन आम्ही तो प्रोग्राम अनाऊन्स करूच. पण 60 वर्षात काय काय झालं हे सांगायला गेलं तर खूप काही आहे. ते आपण 60व्या वर्षीच्या इव्हेंटमध्ये तुम्ही सांगूच आणि आम्ही कव्हर करूच. नक्कीच नक्कीच नक्कीच. ते तर पण असं आहे की 1967 साली किंवा अराउंड 65 सालीच्या दरम्यान काही मराठी मंडळी आपलं उज्ज्वल भविष्य कसं आहे हे बघण्यासाठी कॅनडाला शिफ्ट झाली. त्यानंतर असं झालं की त्यातली 4 मंडळींनी 4 फॅमिलीजनी एकत्र येऊन काहीतरी गेट टुगेदर म्हणा किंवा सण साजरे करणं किंवा अगदी पुरणपोळी खायची आहे मला किंवा मोदक खायचंय, अशी कोणाची इच्छा एखाद्याने प्रकट केली असेल तर कोणी म्हटलं असेल चला आपण काहीतरी कुठेतरी जुगाड करूया आणि एकत्र येऊन ते सेलिब्रेट करूया, असं काहीतरी मी ऐकून आहे की हे सगळं चालू झालं. पण मग त्याला ऑफिशियल जे रूप दिलं गेलं ते 1968 साली मग त्याच्यामध्ये भर पडली आणि ऑफिशियली मंडळाची स्थापना झाली. पण मग ते 60वं वर्ष का असं आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते 67च्या ऑक्टोबर मधून ती सुरुवात झाली म्हणून त्याला आपण 60 असं म्हणतोय. ऑफिशियली 60 वर्ष झाली. ऑफिशियली 60. सो ते पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे 2027च्या ऑक्टोबरमध्ये ती 60 ऍक्च्युली सुरुवात होईल आणि ती वर्षभर पुढे चालू राहील. पण त्याचा तो सोहळा आपण कधी करायचा ते त्याप्रमाणे तो करता येईल. आज कॅनडामध्ये किती मराठी कुटुंब आणि परिवार, काही आकडा आहे का आपल्याकडे असा? टोटल जर बघायला गेलं तर मी फक्त म्हणेन की आमच्याच मराठी मंडळाच्या फेसबुकला 14,000 लोक रजिस्टर्ड. हे कॅनडा आहे फक्त? ते टोरंटो प्रामुख्याने. अच्छा. पण पूर्ण कॅनडामधली पण काही लोक आहेत. कारण जेव्हा एखादं सोशल मीडिया चॅनल आपण उभं करतो, म्हणजे मला आठवतं 2014 मध्ये ऍक्च्युली त्याची सुरुवात झाली, पण मंडळ तर 1968 पासून आहे. तर जे काही टेक्सॅवी लोक आहेत तीच फक्त आहेत. तर नंबर असं म्हटलं तर देर इज नो ऑफिशियल रजिस्टर्ड नंबर, पण मला असं पर्सनली वाटतं की एक 10 ते 12,000 मंडळी अगदी सगळी मराठी तिथे वास्तव्यास आहेत परमनंटली, जी मे बी मी म्हणेन त्यातली 99% लोक आता कॅनेडियन सिटीजन पण झालेली आहे. कमिटी बद्दल बोलत होता. आज आपली एवढी सक्षम छानशी कमिटी आहे, जरा आपल्याला तुमचे जे सह कमिटी मेंबर्स आहेत, कॉलिग्स आहेत, त्यांच्याबद्दल पण माहिती द्या. कोण आहेत ते, पण काय करतात ते कॅनडामध्ये? नक्कीच काम. तर आमची ऑफिशियल जी म्हणतो अशी 17 लोकांची कमिटी असते. म्हणजे एखादं मंडळ चालवणं हे एका दुकट्याचं काम नसतं. तर ऑफिशियली 17 लोक, पण बरोबर आमच्या फॅमिलीज किंवा जे काही व्हॉलंटियर असतात असे मिळून 51 लोक प्रत्येक इव्हेंटसाठी काम करत असतात, किंवा इव्हन जे पार्टिसिपंट्स असतील ते सुद्धा. तर आमच्याकडे ॲडवायझरी कमिटीचा एक प्रकार आहे जी मोर अबाउट लॉंग टर्म आपण म्हणतो प्लॅनिंगसाठी. सो ती 4 लोकांची कमिटी आहे आणि 4 वर्षासाठी असते. सो एखादा ॲडवायझरी कमिटीचा मेंबर जेव्हा कमिटी जॉईन करतो तो सलग 4 वर्ष त्या कमिटीवर असतो. आणि एक असते एक्झिक्युटिव्ह कमिटी, जी दरवर्षी बदलते, अशी 13 लोकांची असते. त्या 13 लोकांमध्ये पण कसं आहे की मागचा अनुभव आला पाहिजे कंटिन्युटीसाठी. तर जो 1 वर्षापूर्वीचा प्रेसिडेंट असतो त्याला त्याच्यात स्थान असतं, आणि एक कन्फर्म पोझिशन असते ती म्हणजे युथ रिप्रेझेंटेटिव्ह. कारण फक्तच ऍडल्ट्स असून उपयोग नाही. युथ कमिटी ऑफिशियली एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो, पण ते त्यांची सब कमिटी पण बनवतात. सो आता सध्याची आमची सब कमिटी, त्यांना हॅकेथॉन करायचं आहे, त्यांना यावर्षी त्यांचं युथ कॅम्पिंग करायचंय, त्यांना कुठे ब्लड डोनेशन किंवा कुठेतरी मॅरेथॉन पळायला जायचंय, किंवा त्यांना कुठेतरी पिकनिकमध्ये काहीतरी जाऊन वेगळं काहीतरी करायचंय. असे भरपूर अचाट प्लॅनिंग चालू असतं. तर ते आमच्या दर महिन्याच्या मीटिंगमध्ये ते युथ रॅप येऊन प्रेझेंट करतात. स्पोर्ट्स टुर्नामेंट आहे. सो हे सगळं बघून मग आम्ही युथ ऍक्टिव्हिटीज पण कंटिन्यू करतो. तर अशा 13 आणि 4 अशी 17 लोकांची कमिटी आहे. आपण बोलत होतो पुढची पिढी आणि कॅनडाचे लोकल लोकांचा मराठी संस्कृतीला घेऊन त्यांचं काय एक पर्स्पेक्टिव्ह बोलू शकतो आपण कॅनडियन लोकांच्याच भाषेत काय आहे? सो आता मी म्हणेन माझ्याच ओळखीत 3री आणि मी हळूच आता 4थी पिढी पण यायला लागलेली आहे जे तिथे वास्तव्यास गेले. तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? तर पहिली गोष्ट आहे मराठी शाळा.
जी मराठी शाळा आपल्याला प्रत्येकाला घरी आपण वाटलं तर मराठी बोलू, किंवा एखाद्याला कोणी लहान मुलगा डेकेअरला गेला तर तिथे काही मराठी बोललं जाणार नाही. पण जसं जसं मुलं हळूहळू म्हणजे वयात येतील तसं त्यांना मराठीचं आपलेपण मिळण्यासाठी दर शनिवारी टोरंटोमध्ये 5 विभागांमध्ये 401 मुलं मराठी शिकतात 2 तासासाठी, आणि ते करण्यासाठी त्यांना 18 टीचर्स तिथे अवेलेबल आहेत. सो असा एक मराठी शाळेचा मोठा संच तिथे रेग्युलर होतो. तर गेले काही वर्ष भारती विद्यापीठ बरोबर संलग्न असल्यामुळे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या दृष्टीने तिथे मराठी शाळेच्या एक्झाम्स पण होतात. त्यांना क्रेडिट्स पण मिळतात की उद्या जर एखाद्या फॅमिलीने ठरवलं की आपल्याला कॅनडा सोडून परत इंडियाला शिफ्ट व्हायचं, तर ते क्रेडिट त्यांना इथे इंडियामध्ये वापरता येतील अशी एक तो सेटअप म्हणतो ना, तो क्रेडिट्सचा ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे कॅनेडियन गव्हर्नमेंटनी ह्याला ती ओळख दिली आहे, एक भाषा, एक शाळा म्हणून. येस, ती मान्यता झाली आहे आणि त्यांच्या इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये मराठी भाषेचा म्हणजे मराठी या लँग्वेजला त्यांनी ती मान्यता दिली आहे बऱ्याच वर्षांपूर्वी. त्याच्यामुळे ते गेले माझ्या मते ते 30 वर्ष झालं ते चालू आहे सगळं. वा. काही मराठी सिनेमे बघून आपल्याला थोडं वाईट वाटलं असेल की मराठी शाळा बंद होत आहेत, पण केतनशी भेटलो, मागे आपण एखाद्या आपल्या पॉडकास्टमध्ये नरेंद्रजींशी पण भेटलो, आणि जेव्हा आता कळतंय की इकडे जरी क्रांतीज्योती विझत असली तरी ती जगभर पसरती आहे. आणि शाळेवरून आठवलं, नरेंद्रजींनी पण आम्हाला सांगितलं होतं की पूर्ण अमेरिका आणि कॅनडा मिळून 200 पेक्षा जास्त शाळा आहेत ज्या मराठी शाळा आहेत. बोलायचा अर्थ, कारण सगळ्यांनी तो पॉडकास्ट बघितला असेल की नाही माहीत नाही, तर ह्या पॉडकास्ट मार्फत मला ते एक आठवण करून द्यायला आवडेल की मराठी खरंच एवढी पसरतीये अमेरिका आणि कॅनडामध्ये. तर अगदी अगदी खरं. मग ही जी सुरू झाली, सोपं होतं तिकडे शाळा काढून, आणि ती प्रोसेस कशी झाली? कारण आज 200 पर्यंत आकडा पोचलाय, पण पहिल्यांदी आणि सुरुवात करताना तर ते काहीच सोपं नसेल. सो कुठलीही सुरुवात करायची म्हणजे प्रवास खडतर असतो असं पण म्हणतात. तर आमच्या इथल्या एक लेडी आहेत, त्यांचं नाव मी प्रामुख्याने घेऊ इच्छितो, सुनंदा टुमणे. तर त्या असंच 35-40 वर्षांपूर्वी त्या कॅनडाला स्थायिक झालेल्या आहेत, आणि त्यांनी हा विडा उचलला. आणि त्यांनी काय केलं, म्हणजे आम्ही त्यांच्याशी नेहमी बोलतो, त्यांच्याशी कनेक्ट असतो, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की टोरंटो डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्डाला त्यांनी एक 5 लेवलचं प्रपोजल तयार केलं होतं आणि ते पाठवलं. आणि समहाव टोरंटो स्कूल बोर्ड किंवा तिथे एक पील डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्ड म्हणून आहे, तर त्यांना ते सगळ्यात त्यामध्ये वेगवेगळे इम्प्लिमेंट करून तो 5 लेवलचा प्रोसेस ती तयार झाली, आणि त्या मार्फत पहिल्यांदी टोरंटोमध्ये मराठी शाळा चालू झाली. आणि ती हळूहळू हळूहळू वाढत गेली. जशी जशी आपली मराठी लोक कॅनडामध्ये किंवा टोरंटोमध्ये येत गेली तसा तो स्प्रेड खूप मोठ्या प्रमाणात झाला. आता तो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करण्यासाठी काय करावं, तर तो आपण जसं देवाणघेवाण म्हणतो, तर त्यांनी काय केलं, तेच सगळं इम्प्लिमेंटेशन बाकीच्या जवळच्या मंडळांमध्ये करायला सुरुवात केली. मग आता आलं बृहन महाराष्ट्र मंडळ, आपण म्हणतो की त्याच्या अंडर एक 50-55 मराठी मंडळं संलग्न आहेत. तर त्याच्या अंडर 2008 मध्ये हे जे मराठी शाळेचं सगळा जो सेटअप होता तो बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अंडर आणला. आणि आता बृहन महाराष्ट्र मंडळाची जी एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारिणी आपण म्हणतो, ती या बाबतीत सगळ्या गोष्टी पुढे नेण्याचं काम करते. पण बऱ्याच मंडळांमध्ये तिथल्या लोकल स्कूल बोर्डचा खूप प्रामुख्याने सहभाग आहे. त्यामुळे BMMच्या एक वेगळ्या परीक्षा असतात. आता नुकतंच 2 वर्षापूर्वी BMMनी बालभारती बरोबर एक करार केलेला आहे. सो बालभारतीच्या परीक्षा सुद्धा तिथे घेतल्या जात आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे आता असं वाटत नाही की बाहेर गेलो आणि मराठी तिथे कोणी लिहित नाहीये, वाचत नाहीये किंवा शिकत नाहीये. शिकतात, लिहितात, वाचतात आणि परीक्षाही देतात. सो तो एक बदल बऱ्याच वर्षांमध्ये घडलेला आहे. सो त्याचं एक सुरुवात म्हणून ती टोरंटोमध्ये झाली असं मला सांगायला, अगदी प्रामुख्याने सांगायला आवडेल. म्हणजे मराठी आज अमेरिका आणि कॅनडामध्ये सेटल झाली, रुजली आहे, वाढतीये, आणि एक कॅनडा जसं तुम्ही बोलला गव्हर्नमेंटमध्ये पण आली, म्हणजे एक त्या देशाचा भागच झाली. हो. सण साजरी करणं, मराठी आणि सण, मग गणपती असो, दिवाळी असो, म्हणजे मला नाही वाटत आपण त्याशिवाय अपूर्ण आहोत. मुंबईत, महाराष्ट्रात आपण बघतो लालबागचा राजा आहे, इकडचा राजा आहे, तर आज कॅनडामध्ये असे किती राजा आहेत? कॅनडामध्ये मला वाटतं टोरंटो, प्रोव्हिन्शियल ओंटॅरिओ
आपले वेगवेगळे छोटे जे काही तिथे सिटीज आहेत, टाउन्स आहेत, त्यांचे अशी मराठी लोक आता खूप पसरलेली आहेत. इव्हन टोरंटो एरियामध्ये किंवा कॅल्गरी म्हणा, व्हँकुव्हर म्हणा, ओटावा म्हणा, मॉन्ट्रियल म्हणा, एडमंटन म्हणा, तर सगळ्या ठिकाणी आपापले राजे आता झालेले आहेत. त्यामुळे सगळे राजे त्या त्या सिटीमध्ये त्या त्या ठिकाणी विराजमान होतात गणपतीमध्ये. आणि तेवढ्याच प्रामुख्याने सगळ्यात मोठ्या प्रमाणात हे सगळे सण साजरे केले जातात. कारण मला असं वाटतं बाहेर गेल्यानंतर जी आपल्यापणाची किंवा आपल्या संस्कृतीची जी काही ओढ निर्माण होते, म्हणजे मलाही आज वाटतं की अरे गणपतीला किंवा दिवाळीला आपण घरी जावं. गेल्या 13 वर्षात मी घरी दिवाळी किंवा गणपतीला नाही आलो, पण मला ती उणीव आता जाणवत नाही, कारण गेले कित्येक वर्ष मी ते मोठ्या प्रमाणात आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर सेलिब्रेट करतोय, जे मला वाटतं मी इकडे नसतो करू शकलो. इकडे आपण आता त्याला सुट्ट्यांसारखं ट्रीट करायला लागलो. Yes. अरे चल सुट्टी आहे, कुठेतरी जाऊन येऊया. मी हा विषय काढला कारण तुम्ही तिकडच्या ढोल ताशा पथकात पण आहात. येस, म्हणजे नोकरी, व्यवसाय, मराठी मंडळचं तुम्ही ह्याच्यावर आहात. म्हणजे हे सगळं करूनच ह्याच्यासाठी पण तुम्ही एक वेळ काढलाय. जरा ते पण की कॅनडामधल्या ढोल ताशा पथक आणि काय आहे तिकडचं एनर्जी. कारण इकडे म्हटलं ढोल ताशा पथक तर त्याशिवाय सण मला नाही वाटत. म्हणजे गिरगावमध्ये साजरा नाही होत. वाजलं तर तो सण नाही. अगदी अगदी. मी नक्कीच सांगेन त्या बाबतीत, कारण मी ज्ञान प्रबोधिनी शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे लहानपणापासून लेझिम म्हणा, बर्ची म्हणा किंवा ढोलताशा हे बाळकडू आम्हाला खूप लहानपणी शाळेने पाजलं. पण त्याचा नंतर आपण काय करू शकतो, म्हणजे आपल्याला एखादा बीट वाजला की जसं नाचायला होतं, पण ती ढोल वाजवण्यातही तेवढीच मजा असते. सो त्याचाही प्रवास आहे की शाळेमध्ये ढोल वाजवला, मग कॉलेजमध्ये असताना त्याचा गॅप पडला, नंतर सोसायटीच्या मिरवणुकींमध्ये ढोल ताशा वाजवायची संधी मिळाली. पण कॅनडात गेलो पुढे काय, तर पहिले 3-4 वर्ष मी म्हणेन काही करता आलं नाही, कारण खूप काही साधनं अवेलेबल नव्हती. 2016 मध्ये जसं मी म्हणालो की मी मराठी मंडळाचा खजिनदार झालो, त्यावेळेस तर एक प्रपोजल टाकलं की अरे गणपती उत्सव आपण साजरा करतो, पण विदाऊट ढोल ताशा कसा करता येईल. सो मराठी मंडळासाठी 2016 मध्ये पुण्याहून खास इम्पोर्ट करून ढोल ताशे टोरंटोला आणण्यात आले. आणि टोरंटोमध्ये डाऊनटाऊनमध्ये एक डंडा स्क्वेअर नावाचा एक भाग आहे, जिथे पहिल्यांदा ढोल वाजवण्याचा ची जी संधी आहे ती मला आणि काही अजून 2-3 जणांना मिळाली. त्याच्यामुळे तो एक अभिमान आहे की टोरंटोच्या तिथे मेन स्क्वेअरमध्ये आपण ढोल वाजवू शकलो. त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यात गॅप पडला. हळूहळू जशी जशी वर्ष होत गेली तशी ढोल पथकं तयार व्हायला लागली. मग 1 झालं, 2 झालं, 3 झालं. आज टोरंटोमध्ये टोटल 4 पथकं आहेत, वेगवेगळ्या भागात किंवा वेगवेगळ्या लोकांकडूनची. मग त्यातल्या एका पथकात आम्हाला वाटलं की अरे चला आपण सहभाग घेऊया. काही ओळखी होत्या तर मी सहभाग घेतला. तर आता ती मजा येते की जे काही बऱ्याच वर्षांपासूनचं जे स्वप्न होतं की अरे टोरंटोत आपण काहीतरी करूया, तर आता असं होतं की गणपतीमध्ये आम्ही 15 ते 20 ठिकाणी सार्वजनिक गणपती उत्सवात ढोल ताशा वाजवतो ऍज अ ग्रुप म्हणून. आणि आमचा असा 35 ते 40 जणांचा ग्रुप आहे. सण आणि सगळं आपण बोललो. जसं तुम्ही महाराष्ट्रात आहे, तुम्ही आताही आलाय, कॅनडाला राहता. महाराष्ट्र का कॅनडा का भारत कॅनडा हा प्रवास चालू असतो. काय अशा गोष्टी आहेत कॅनडाच्या चांगल्या ज्या महाराष्ट्राच्या का मराठी लोकांनी इकडे अडॉप्ट केल्या पाहिजेत का वापरल्या पाहिजेत, आणि अशा काही गोष्टी ज्या इकडच्या आहेत ज्या तिकडे आपण आपल्या दिनचर्यामध्ये तर घेतच असतो, पण काय आहेत ज्या गोष्टी ज्या कॅनडाच्या आहेत ज्या तुम्हाला वाटतं ही काही गोष्ट का आपल्या इकडे नाहीये? सो लाईक एनी अदर कंट्री, भारताबाहेर कुठेही गेलं म्हणजे युरोप म्हणा किंवा अमेरिका म्हणा, तर सिस्टीम जी आपण म्हणतो ती कम्प्लिटली वेगळी आहे. तर कॅनडाची अशी काही वेगळी आहे का, तर अगदी नाही. इट इज लाईक जस्ट अ मॉडर्नायझेशन. कारण तो देश हा काही वर्ष पुढे आहे. क्लिनलीनेस म्हणा, म्हणजे ह्या तर खूप बेसिक गोष्टी झाल्या. पण मग कॅनडाचं असं काही इथली मराठी माणसं किंवा महाराष्ट्रामध्ये आपण काही इम्प्लिमेंट करू शकतो का, तर एक सिस्टीम जी असते ना, आपण एखादी गोष्ट हाताळण्याची म्हणा किंवा एखादं काम होण्याची, तर त्या सगळ्या गोष्टी जर आपण छान फॉलो करत गेलो, म्हणजे त्याच्यामध्ये आता उदाहरण जर समजा दिलं तर मेडिकल फॅसिलिटी. कॅनडामध्ये मेडिकल हे फ्री आहे. म्हणजे तुम्हाला आज सर्दी खोकला झाला, एखादं ऑपरेशन सुद्धा करायचं झालं, फ्री असल्यामुळे वेळही लागतो. म्हणजे असं नाहीये की आज मी गेलो आणि उद्या एन्जिओप्लास्टी करून घेतली, असं होत नाही.
अनलेस इट्स एन इमर्जन्सी. तर तो एक त्याचे प्रोज आणि कॉन्स आहेत. पण जी हेल्थ केअर सिस्टीम आहे किंवा इन जनरल आम्ही टॅक्सेस भरपूर भरतो. म्हणजे कॅनडामध्ये मला वाटतं हायेस्ट टॅक्सेस आहेत US पेक्षा सुद्धा जास्त. तर ते टॅक्सेस पे करतो तर त्याचा बेनिफिट काय मिळतो, तर क्लिनलीनेस आहे, गव्हर्नमेंटच्या ज्या सुविधा आहेत जसं मेडिकल म्हटलं किंवा रस्ते आहेत किंवा बाकीच्या ज्या एक मूलभूत सुविधा आपण म्हणतो. म्हणजे मला आठवत नाही कॅनडामध्ये कधी लोड शेडिंग होतं. म्हणजे आजही आपल्या इथे बुधवार म्हटलं की मला वाटतं मुद्दामूनच लाईट कापली जाते. कुठेही महाराष्ट्रात काही ठिकाणी कापली जाते. महाराष्ट्र गेले काही वर्ष, जेवढं मला माहितीये, कमेंटमध्ये शिव्या देऊ नका, पण गेले काही वर्ष महाराष्ट्रामधलं लोड शेडिंग हे मोठ्या प्रमाणावर गेलेलं आहे. काही थोड्याफार पॉकेट्समध्ये त्याची कारणं असतील, नसेल तर त्याच्यावर व्हिडिओ आम्ही केला आहे, तर आमच्या चॅनलवर मिळेल. पण आता तरी नाही. हो, एकेकाळी महाराष्ट्राने काढली आहे, बरोबर, खूप असे दिवस लोड शेडिंगचे. म्हणजे पार विरार, वसई, मुंबईमध्ये होतं. हो, पण आता तर तरी मला वाटतं की नाहीये. आता गरमी सुरू झाली तर काही सांगता येत नाही. काही गावांमध्ये अजूनही आहे, कारण आमची घरची शेती आहे आणि त्या शेतीमध्ये आम्ही ते दरवेळेस अनुभवतो की रात्री 11 ते पहाटे 6 लाईट असते आणि सकाळी 7 वाजता ती घालवली जाते जस्ट बिकॉज ऑफ द लोड शेडिंग. तर आमच्या शेतात जे काही काम करतात गडी, त्यांना रात्री जाऊन तो पंप चालू करून पाणी द्यावं लागतं. म्हणजे अशा प्रत्येक काही गोष्टी काही वेगळ्या आहेत. ते सोलार हे आणि हे काही इनिशिएटिव्ह आहेत गव्हर्नमेंटच्या याच्यासाठी. फसल आहे. हा, सो येस, कंटिन्यू. मग ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण ऍज अ सिटीजन अडॉप्ट करू शकतो. आणि महाराष्ट्रातल्या बाहेर काय नेऊ शकतो, तर कल्चरली आपण एंटरटेनमेंट म्हणून एकत्र न येता सांस्कृतिक दृष्ट्या किती चांगल्या प्रमाणात करता येईल. कारण असं वाटतं की आपण आहोत कॅनडामध्ये, असं वाटतं की नाही आपण सगळं साजरं करतोय, पण ते साजरं करण्याला आपण एंटरटेनमेंट किंवा फक्त एक एकत्र येण्याचं कारण म्हणून करतोय का खरंच मनोभावानी साजरं करतोय. कारण आजकाल असं होतं की अरे गणपती आहे, दिवाळी आहे म्हटलं की गेट टुगेदर्स आणि पार्टीजचं प्रमाण आहे. ते भारतातही आहे मी म्हणेन, पण ती जी संस्कृती होती की आपण जे दिवाळी पाळायचो, तर ती मला वाटतं थोडी अजून ट्रेडिशनली करता आली तर तो म्हणजे तर मग आपण ती पूर्णपणे करतोय असं वाटेल, असं मला बोलायला आवडेल. त्याबाबत आज महाराष्ट्रामध्ये कुठला विद्यार्थी असेल का विद्यार्थ्याचे पालक असतील ज्यांना आपल्या मुलाला शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी पाठवायचंय आणि त्यात समजा कॅनडाला पाठवायचंय, तर आज कॅनडामध्ये काय संधी उपलब्ध आहेत का, काय आव्हानं आहेत तिकडे जर पाठवायचं असेल तर, त्याबद्दल तुम्ही काय माहिती द्या. नक्कीच. सो मी 2014ला जेव्हा गेलो तेव्हा ऍज अ स्टुडंट म्हणून गेलो. आता तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खूप मेजर डिफरन्स आहे म्हणेन. तर अपॉर्च्युनिटीज नक्कीच आहेत. तेव्हा सोपं होतं की आता सोपं आहे? मी म्हणेन दोन्ही वेळेस चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत. अच्छा. कारण आता जागतिक सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो, ले ऑफ्स असतात, मार्केट स्लो डाऊन असतं, तर त्याचा फटका आत्ता बसतोय. पण तो 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वीही बसायचा, मे बी सॉफ्ट प्रमाणात, पण तो आत्ताही बसतोय आणि तेव्हाही बसायचा. तर अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. आता कॅनडा म्हणजे ना सर्व्हिस इंडस्ट्री खूप आहे. म्हणजे हॉस्पिटॅलिटी असेल, बँकिंग आहे किंवा इन जनरल सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे, किंवा मेडिकल, डेंटल याच्यासाठी पण खूप आहे. तर एखादा कोणी MBBS किंवा डेंटिस्ट BDS झालेला असेल त्याला तिथे येऊन शिकावं लागतं आणि मगच ते पुढे करता येतं. सॉरी, डॉक्टर नको, आपल्या देशात पण गरज आहे. सांगा. नाही, मग सगळ्यात जास्त तर हॉस्पिटॅलिटीला खूप इंटरेस्ट आहे तिथे. तर खूप जण तिथे शेफ म्हणून किंवा इन जनरल हॉस्पिटॅलिटीसाठी येतात आणि त्यांना भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. किंवा तुम्ही जर CA असाल इथे, CA तिथे CPA करतात लोक, आणि फायनान्स, रिस्क, रेग्युलेशन्स किंवा कंप्लायन्स मध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो कॅनडामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा जर इंटरेस्ट असेल, प्लस US पाठोपाठ आता काय होतं, US जशी विजाची परिस्थिती आहे, बऱ्याच कंपन्यांनी त्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत म्हणतायत त्या कॅनडामध्ये मूव्ह केल्यात, किंवा कॅनडाचा PR घेऊन लोक कॅनडात राहून US कंपनीसाठी काम करतात. तर IT कंपनी किंवा ITचं जी इंडस्ट्री आहे ती तितकीच स्ट्रॉंग आहे. तर IT मध्ये सुद्धा तुम्ही काही अपॉर्च्युनिटीज लोकांसाठी मिळू शकतील. सो त्या बाबतीत अगदीच कोणाला काही हरकत नाही. आणि आम्ही जसं म्हटलं की मराठी मंडळ आहे किंवा काही आपली जी काही मंडळी आहे तितकी वर्ष तिथे, तर ती सगळ्या बाबतीत हेल्प करायला
मागे पुढे कधीच बघत नाहीत. काही वेळा रेफरल्स लागतात किंवा अगदी बेसिक असतं की मी आज कॅनडात आल्यापासून ते मला जॉब लागेपर्यंत किंवा घर मिळेपर्यंत काय करावं. तर ह्यासाठी वेगवेगळे अव्हेन्यूज अवेलेबल आहेत. कम्युनिटी आहे, मराठी मंडळ आहे, पर्सनल कॉन्टॅक्ट्स आहेत. तर त्या सगळ्यांचा फायदा होतो. तर त्यासाठी आम्ही काय रेकमेंड करतो की तुम्ही आलात कॅनडामध्ये किंवा यायच्या आधी आमच्या फेसबुक ग्रुपला जॉईन व्हा किंवा आमच्या वेबसाईटवर ईमेल टाका आणि त्या बाबतीत आम्ही ज्या ज्या प्रकारे गरज आहे, जसं डिपार्टमेंट आहे त्याप्रमाणे त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो. जे जे लोक प्रयत्न करतायत का ज्यांना जायची इच्छा आहे, ज्यांचे पालक आहेत, ज्यांना काळजी आहे की अरे आपल्या मुलाला का मुलीला तिकडे गेल्यावर काय होईल, तर बिलकुल चिंता नका करू. तिकडे मराठी मंडळ आहे आणि अगेन यांचे कॉन्टॅक्ट तुम्हाला आमच्या स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळतीलच. नक्की कनेक्ट करा. तसं त्यांनी सांगितलं, घरापासून लांब एक परिवार तिकडे त्यांची वाट बघत आहे. ती सगळ्या प्रकारे त्यांची मदत करायला तयार आहे. या सगळ्यामध्ये आव्हानं काय आहेत की काय, जसं तू माहिती नव्हतं की अरे एकदम टेम्परेचर -30 असणार, हे एक झालं वेदर रिलेटेड. पण असे खूप काही गोष्टी असतील, सिक्युरिटी असेल, आपण जसं तुम्ही सोलापूर म्हणाल का मुंबई पुण्यामध्ये जसं आपण फिरतो, एक सेफ्टी सिक्युरिटी असते. मग असे खूप काही अनुषंगाने तिकडचं आयुष्य किती वेगळं आणि काय आव्हानं महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना का मराठी मुलांना तिकडे फेस करावे लागते? नाही, फेस नक्कीच करावं लागतं. म्हणजे प्रत्येकाचं जे फेस करायचा जो फेज असेल तो कम्प्लीट वेगळा असेल. म्हणजे 12 वर्षांपूर्वी जो मला अनुभव आला तो पुढच्या वर्षी कॅनडामध्ये येणाऱ्याला तो सेम असणार नाही. त्यांची आव्हानं वेगळी आहेत. आता जस्ट संधी आणि जॉब्स बद्दल बोललो तर कॅनडामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मला आणि बाकीच्यांना अनुभवायला मिळाली की तिथे एखाद्या जॉबला अप्लाय केलं की लोक तिथे कनेडियन एक्सपिरियन्स मागतात. आता एखादा माणूस जर भारतातून आलाय आणि शिक्षण घेऊन जर जॉब अप्लाय करतोय, त्याला कसा कनेडियन एक्सपिरियन्स मिळणार? सो माझे असे कित्येक ओळखीचे आहेत आणि मी सुद्धा त्यातला एक स्वतः की अनपेड इंटर्नशिप्सवर काम केलेलं आहे. तो कनेडियन एक्सपिरियन्स घेतला आणि मग ऍक्च्युअल जॉब्सना त्याचा फायदा झाला. सो अशा सगळ्या फेजेस मधून कधी कधी जावं लागतं. आजकाल असं झालंय की तुमचा इंडियाचा एक्सपिरियन्स जरी तुम्ही मॅनेजर किंवा डिरेक्टर लेवलला असाल तरी कॅनडामध्ये मे बी तुम्हाला कधी कधी 1 किंवा 2 स्टेप खाली जाऊन तो जॉब मिळतो. सॅलरी वाईज ते ऑफकोर्स इंडियापेक्षा कधी कधी जास्तच होतं, पण टॅक्सही तेवढा भरावा लागतो खरं तर. पण तो सेम प्रोफाईल तुम्हाला मिळेलच का नाही ह्याची थोडीशी शंका असते. सो त्या बाबतीत लोकांना आय गेस अजून एक्सप्लोअर करायला हरकत नाही. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की पुट युअर स्टेप इन टू, पहिल्यांदा तुम्ही पाऊल तरी टाका, एका ठिकाणी लागा, सुरुवात होते, तुम्ही सेटल होतात त्यामध्ये, साईड बाय साईड लोक मग दुसरे जॉब्स बघायला सुरुवात करतात आणि जशी अपॉर्च्युनिटी मिळते ती स्विच करतात. सो ही जी आव्हानं आहेत, किंवा काही लोक डायरेक्ट PR घेऊन येतात पण पहिले 3-3, 6-6 महिने जॉब्स मिळत नाहीत कारण तिकडे टर्न अराउंड टाइम खूप मोठा आहे. आपल्या इथे कसं 3 महिने ते म्हणतात की तुम्ही नोटीस पिरियड दिली पाहिजे, तिथे 2च वीकची असते, कधी कधी 1 वीक असतं. पण तुम्हाला त्यांचा रिस्पॉन्स येण्यासाठी 2-2 महिने सुद्धा लागू शकतात कारण ती तेवढी प्रोसेस त्यांची वेगळी आहे. सो ही सगळी आव्हानं नक्कीच येतात. दुसरं आहे तिथे राहणं. आता समजा एखादा मुलगा किंवा मुलगी किंवा फॅमिली, समजा त्यांना डिसेंबरमध्ये कॅनडात यायचंय, तर डिसेंबरच्या दृष्टीने काय तयारी केली पाहिजे हे अनलेस ते कुणाशी बोलतील कळणार नाही. किंवा फार फार तर आता ChatGPT केलं तर पूर्ण लिस्ट त्यांना माहिती मिळेल. पण ऍक्च्युअल तिकडे राहणारे कोणतरी व्यक्ती आणि त्यात जर मराठी कुटुंब असेल तर त्याचा नक्कीच फायदा होईलच त्याच्यामुळे. सो त्या सगळ्या गोष्टी जर कव्हर करता आल्या तर ती जी आव्हानं जी तुम्हाला इव्हेंच्युअली येणार आहेत ती तुम्ही आधीच त्याच्या बाबतीत आय गेस सोल्युशन फाइंड करू शकता. विद्यार्थ्यांसाठी जी संधी आहे, जसं आपण बोललो त्यावेळेची आणि आज आपण वर्तमानपत्रात खूप काही वाचतो की पहिल्यासारखे नाही राहिले. तशा संध्या आधी सोपं होतं, पैसे असले की तुम्ही जाऊ शकायचं अगदी. पण आज नुसतं पैसे आहेत तुमच्याकडे म्हणून तुम्हाला संधी आहे का, तर तेवढं सोपं नाही राहिलं. आणि मग मराठी मुलांना काय तिकडे मग तशा संधी आहेत जर शिक्षणासाठी यायचं असेल आणि काही असेल? आपली मुलं ही ग्रॅज्युएशन नंतर येतात, आपली स्वतःची कॉलेजेस आहेत ना तिथे. स्वतःची म्हणजे मराठी माणसाची कॉलेज? अरे आपल्या 3 मराठी लोकांची तिथे टोरंटोमध्ये कॉलेजेस आहेत. आणि ते काय करतात तर एखाद्याला काही ऍडिशनल स्किल्स डेव्हलप करायचे असतील किंवा सर्टिफिकेशन करायचे, काही कोर्सेस करायचे, तर आपलीच मराठी माणसं तिथे ऑफिशियली गव्हर्नमेंटच्या अंडर रजिस्टर्ड ॲक्रेडिटेड कॉलेजेस चालवतात. आणि ज्यांना कुणाला इंटर्नशिप किंवा काही कनेडियन एक्सपिरियन्स जसं आपण बोललो संधीच्या बाबतीत,
तर त्यांना ते द्यायचं काम पण होतं तिथे. सो मराठी माणूस हेल्प करतोय मराठी माणसांना. सो इथून येणाऱ्या लोकांसाठी तो एक पार्ट आहे की तिथे संधी आहेत अवेलेबल. मे बी कमी असतील किंवा हळूवार मिळतील, पण काहीतरी आहे. काहीतरी आहे. हे खूप छान बोललात, कारण पूर्ण आपण जितकं बोललो या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण बघितली की तिकडे मराठी माणूस एकमेकांबरोबर उभा आहे, एकमेकाला मदत करतोय. ठीक आहे, थोडंफार आपलं चालतं आणि ते तर चाललंच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही एकमेकांबद्दल अगदी. टीका करणं आणि थोडंफार. पण एक इन जनरल जे आपण बोलतो की मराठी माणूस भारतात माहित नाही पण परदेशात तर खरंच एकमेकांना सपोर्ट करतोय, एकमेकांना घेऊन पुढे जातोय. नक्कीच नक्कीच. केतनजी, आज तुम्ही इकडे आलाय वेळ काढून. मला माहितीये तुमची खूप धावपळ चालू आहे, तुम्हाला आजच फ्लाईट पकडायची आहे, येस. तरी वेळ काढून तुम्ही इकडे स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला ही सगळी माहिती दिली. अजून खूप काही जाणून घ्यायचं तुमच्याकडून, खूप गोष्टींमध्ये, मराठी मंडळापासून, तुमचा व्यवसायापासून, पुढच्या वर्षी होणारा जे संमेलन आहे 60वं, त्याबद्दल सगळंच. आणि या सगळ्यावर आपण बोलूच. कॅनडाबद्दल आणि कॅनडामध्ये ज्या ज्या छान छान गोष्टी मराठी लोक करतात त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती पुरवत राहा, म्हणजे आम्ही आमच्या ग्लोबल मराठी प्लॅटफॉर्मवरती टाकतच राहू. एवढी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इकडे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जायच्या आधी फक्त जर तुम्ही लोकांना सबस्क्राईब करायला सांगितलं तर आम्हाला नक्कीच आवडेल. आणि कुठेतरी हा अंत नसून एक सुरुवात आहे असं आपण नक्कीच. बोलूया मराठी मूडची. नक्कीच. तुमच्या बरोबर तर फक्त एकदा जर तुम्ही या कॅमेरामध्ये. तर मला नक्कीच तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आज मराठी मूड या चॅनलवर मला आमंत्रित केलं, यासाठी मराठी मूड चॅनलचा मी खूप आभारी आहे. आणि माझा आत्ता पॉडकास्ट केल्यानंतरचा मूड हा डबल झकास झालेला आहे. त्यामुळे मराठी मूड या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. छान आमच्याबद्दल एवढं बोललं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच भेटत राहूच. या एपिसोडमध्ये एवढंच. तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल, कॅनडाबद्दल माहिती हवी असेल, कॅनडाच्या मराठी मंडळाबद्दल माहिती हवी असेल, तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. ती माहिती आपण यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची उत्तरं तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ. या एपिसोडमध्ये एवढंच. पाहत राहा ग्लोबल मराठीचे वेगवेगळ्या व्यक्तिमत्व जे आमच्या ग्लोबल मराठीवर येणार आहेत. सो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.